काम आहे घर काम. कोलंबीवरती होतोय ना तसंच दिसतं बघा. काय काय मासे लागतात की खाली आज जातोय. मित्रांनो, आज आलोय आपण काशीच्या इथे सर्वे चिकनीच्या बीचला. आता इथे आपण प्रयत्न करणार आहोत. मी तर नवीनच आहे, चेतनच्या पावलावर पाऊल टाकत आज बघूया काय आज त्याच्यामुळे थोडा आजच्या ब्लॉग मध्ये चान्स आहेत की आज काहीतरी गळाला लागेल. तर मित्रांनो, आज आपण आलोय चेतन चांगले सोबत. चेतन, किती वर्ष झाले तू फिशिंग करतोय? मला 5 वर्ष झाले फिशिंग करतोय मी. हा आमच्या गावातला हौशी कलाकार आहे, त्याला फिशिंगची जाम आवड आहे. एक 5 वर्षापासून त्याने हा छंद त्याचा जोपासलाय. सगळ्यात मोठा मासा किती लागलाय तुला? किती मोठा लागलाय? मला 5 किलोचा लागलाय. 5 किलोचा? कोणता मासा? जिताडा लागलाय. जिताडा. चला, आज 5 किलो नाही पण काहीतरी लागू दे. चेतन बोलला की आज आपण ट्राय करूया, काहीतरी लागेलच आपल्याला. चला बघूया व्हिडिओ मध्ये काय काय मासे लागतात की खाली आज जातोय. चेतनने आता गिअर काढलेत. कोणत्या कंपनीचा गिअर आहे हा? आपला डायवाचा आहे, फॅन्टम स्नॅपर म्हणून. ओके, हा फॅन्टम स्नॅपर सर्वात जास्त चालणार रॉड आहे. सर्वात जास्त चालणार आहे. ओके, आता ही फिशिंग रॉड आहे. हा तिचा मशीन आहे. मशीन मशीन आपल्याकडे पेनचे आहे, पेन बॅटल 3 4000 सिरीज. ओके, जास्त काय कळत नाही पण तू सांगत जा, आपल्या व्ह्युअर्सला माहिती पडेल. म्हणजे ज्यांना आवड असेल त्यांना नक्कीच समजेल. ही आपली मेन लाईन आहे. ओके, आपण आता सेटअप आपला जोडतोय आपण. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे छंद ना कुठले पण असू द्यात, काही असू द्यात, पण ते जोपासले पाहिजेत. कारण की जर तुम्ही छंद जोपासाल ना तर आयुष्यात ना एक रंग राहतो. आणि आयुष्य जगताना ना बघा, जीवनात वर खाली खूप साऱ्या गोष्टी होत असतात. इच्छेप्रमाणे कधी गोष्ट होते, नाही होते. कधी आपण सुखी असतो, कधी आपण दुःखी असतो, कधी नाराज असतो, कधी खुश असतो. खूप काही होत असतं. पण हे होत असताना एखादा आगळा वेगळा छंद जोपासणं हे फार गरजेचं आहे. पण ती फक्त एकच झाड आहे, पण तो एकटा असला तरी शानमध्ये जगतोय. आज कित्येक वर्ष झाले या झाडाला आम्ही बघतोय. कसं आहे ना जग. आपण हा एक नकली मासा लावतोय गळाला. हा आपल्याकडे मर्जी कंपनीचा आहे, ग्रीन रबर शेड. तर आपण हा याच्यावर ट्राय करूया. ओके ओके, फर्स्ट अटेम्प्ट. पहिला अटेम्प्ट केला आपण, बघूया. सेकंड अटेम्प्ट. पहिल्या अटेम्प्ट मध्ये आम्ही अपयशी. दुसरा अटेम्प्ट. बराच वेळ झाला, हाताला नाही लागले काही. तर आता चेतन बोलतोय आपण जाऊया थोडा पुढे, तिकडे बोट उडताना दिसत आहेत. आपण आपलं लक आज नशीब तिकडे आजमावूया. चला, पुढचे प्रयत्न चालूच आहेत. कारण आपला हा नकली मासा आहे ना, बघा कसा दिसतो. ओरिजिनल मासा कसा पोहतोय ना तसंच दिसतं बघा. शेपटी वगैरे एकदम कशी हालते, ओरिजिनलच वाटतोय. फक्त हिरवा ग्रे पाहिजे होता. नो, अर्धा तास झालाय, हाताला अजून काय लागलं नाही. आता ते रबरचे मासे आहेत ना, ते वेगवेगळे बदलून बघतोय चेतन, अजून काय भेटतंय तर. आणि भरतीचं पाणी वर चढतंय, तर आशा आहे की समुद्रातले मोठे मासे अंडी वगैरे घालायला असे वर येतील. त्याच्यामध्ये काय संधी मिळते का वगैरे असं आता प्लॅन चालला आहे. बघूया आता पुढे काय होतं आहे. अजून तरी मासा भेटलेला नाही आहे. कोणता मासा आता? मर्जी कंपनीचा आहे, ऑरेंज शेड. सेम पण ऑरेंज शेड ना. आता ग्रीन शेड काढून ऑरेंज शेड टाकले. आता ऑरेंज शेडवर बघूया काय कमाल येते ते.
सगळ्या प्रकारचे मासे झाले. आता ही कोलंबी लावली आहे. आता ह्या कोलंबीवरती काय येतंय, तशा आशा संपल्यात पण सोडल्यात नाही आम्ही. बघूया. चेतन, मासा लागेल ना? बघूयात, आपण प्रयत्न तर चालू आहेत आपले. तुला असे किती दिवस असं म्हणजे तू येत असतोस ना, असे किती दिवस झाल्याचं लागोपाठ की तुला मासा असा लागला नाही असं? म्हणजे तर मला 2 महिने लागलेत मोठे मासे. 2 महिने? 2 महिने. आईला मी 2 तासातच कंटाळलोय. 2 महिने एवढे पेशन्स ठेवतोस कसे? फिशिंगमध्ये पेशन्स महत्त्वाचे. ते पण आहे, फिशिंगमध्ये पेशन्स महत्त्वाचेच आहेत. 3-3.5 तासाच्या झुंजीनंतर आमच्या हाताला काहीच लागलं नव्हतं. तितक्याच चेतनला फोन आला त्याच्या एका मित्राचा, चौलचा मित्र आहे अमोल दादा म्हणून. आता आम्ही त्यांच्या लोकेशनला चाललो आहे, म्हणजे काशीदवरच, काशीच्या जेटीच्या इथे. तर आता इथे 5 जण मिळून फिशिंग करतोय. आता तरी काहीतरी भेटायला हवं अशी आशा आहे. बघूया पुढे. प्रत्येकाने आपापली जागा, आपापला दगड निवडला होता. एका विशिष्ट अंतरावर उभे राहून फिशिंगचे प्रयत्न सुरू होते. अर्धा तास झाला आहे, अजून तरी काय आपण ओपनिंग केलेली नाही आहे. वाट आणि वाटच पाहतो. फायनली पहिली विकेट, पहिला मासा लागला. फायनली फिंगर ताम. हां, फिंगर ताम आहे. फिंगर ताम अर्धा किलो. हो, अर्धा किलो. कॅच लागले. ते माहीत नाही, आता बघूया कुठली म्हणजे. बेट अडकला. आता चल. मित्रांनो, मासा आता त्या दगडांच्या पलीकडे ना अडकून बसलाय, निघत नाही आहे. त्याचेच प्रयत्न चालू आहेत. लाटांच्या अगदी जवळ आहे, तर जास्त पुढेही जाता येत नाही. आता साईडला दगड मारून तो पाण्याच्या याने भीतीने बाजूला होतो का ते प्रयत्न चालू आहेत आमचे. फायनली हा पण मासा निघाला. दुसरा मासा पण सेम फिंगर ताम. थोडी पहिला मासा भेटला त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे. फायनली आजच्या दिवसाची दुसरी कॅच आपली झालेली आहे. लगेच बाजूला अजून एक तिसरी पण कॅच सेम फिंगर ताम. सावकाश. मित्रांनो, चौथा मासा पण फिंगर ताम. एका मागे एक फिंगर तामच लागल्यात. आपल्या सगळ्या फिंगर ताम लागतात, काय समजत नाही. दुसरा मासाच लागत नाही आहे. पण मगाशी थोडासा शूट करायला राहिलं तेव्हा अमोल दादाला एक मोठा मासा भेटला. आणि तो मोठा मासा बघा दिसतोय ह्या पिशवीमध्ये बघा, साईडला आहे, काळ्या कलरचा आहे. त्याला गोबेरा बोलतात. मोठा गोबेरा लागला आहे. नंतर पाण्यातनं बाहेर काढू तेव्हा तुम्हाला दाखवतो किती मोठा आहे तो. आणि हा मासा पण आम्ही आता याच्यात टाकतोय. शेवटचा प्रयत्न करू आणि आम्ही पण आता वाइंड अप करायला घेऊ. 4 एक गोबेर आणि 3 ताम. चला, आम्ही पण निघायच्या तयारीत. आणि अजून एक एक्स्ट्रा मेंबर आला आहे, त्याला पण एक छोटी फिंगर ताम लागली आहे. म्हणजे आज पूर्ण दिवस फिंगर तामचाच होता. हे बघा, त्याला पण एक लागला आहे मासा. बारके लागले पण काहीतरी लागलं आहे. चला, त्याची पण बोनी झालेली आहे. वाइंड अप करूया.
मित्रांनो, आज आपण काशीद बीचला आलेलो. अमित दादा, भूषण, मनोज आणि आपला मित्र चेतन आणि मी वैभव, आपण आज 5 जण आलो होतो. अमित दादाचा आजचा बिगेस्ट कॅच आहे. अमित दादा, काय पकडलेस? गोबरा किती असेल वजन? 5-6 किलो येईल. 5-6 किलो. आणि तुझी फेवरेट फिशिंगची प्लेस कोणती आहे? तू कुठे जातो? काशीद. काशीद जेट्टी. काशीद जेट्टी आणि कोरलाई. काशीद जेट्टी आणि कोरलाई. किती वर्षापासून करतोयस? जवळजवळ 10-12 वर्षापासून. 10-12 वर्ष. आणि हायेस्ट कॅच किती होता? 22.5 किलो. काय होता? जिताडा. जिताडा. कुठे पकडलेला? कोरलाई. कोरलेला. तो मूळचा कुठला आहे? चौल. चौलचा आहे. अरे वा, एक नंबर. तुला काय लागलं आज? दाखव. आणि मनोज दादा, तुला? तामच. तुला पण ताम. चेतन, ताम लागली? हा आजचा पूर्ण कॅच आहे ग्रुपचा. तिला तुम्ही बटन मार्क आहे म्हणून तिला काय बटन ताम, फिंगर मार्क. फिंगर मार्क पण बोलतात. बघा, पूर्ण जिवंत आहे. तू पण नेहमी येतोस? आजचा असा हा पूर्ण कॅच होता. हे सगळे फिंगर मार्क आहे त्यांच्यावरती, याच्या पाठीवरती फिंगर मार्क आहे म्हणून ह्याला हा बघा, हा मार्क आहे त्याच्यामुळे त्याला ते नाव दिलेलं आहे. मित्रांनो, संध्याकाळ झाली. 3:30 वाजल्यापासून इथे होतो. आधी काशीद बीचला ट्राय केलं होतं. काशीद बीचला काय मिळालं नाही. चेतनच्या मित्राचा फोन आला, अमित दादाचा. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. चालता नाहीत. आणि फायनली दिवस सक्सेसफुल झाला. हा आपला काशीदचा सागर ॲज युजल त्याचं कामच आहे. आज आम्ही जस्ट त्याला इन्फॉर्म केलं होतं की जाळ्यामध्ये कासव अडकलाय, त्याच्यामुळे तो खास आला आज. आणि हा बघा, हा कासव त्याने सोडवलाय आणि त्याला आपण इकडे आता अडकतोय. लोकांची जाळी आहेत म्हणून आपण पलीकडे टाकतोय. 8 किलो असेल काय? जास्त वजन 5 किलो असेल. सागर चाललाय कासवाला पलीकडे समुद्रात. जिवंत देतोय. वजन आहे, खूप हेवी कासव आहे. आपली बटन ताम आहे 695 ग्रॅम. मित्रांनो, रानवट्टा आणि रस्साच्या या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत करायचे राहिले होते. हे बघा, आता हे बघा कशी फ्रेश कल्ले बघा तिचे, एकदम ताजी, अजिबात स्मेल नाही, फ्रेश फिश. आणि ह्याची आपण ह्याचं डोकूल आणि शेपूट ह्याची आपण करी बनवणार आहोत. आणि उरलेले जे पार्ट आहेत ते आपण फ्राय करणार आहोत. तर पूर्ण रेसिपी आता बघा तुमच्यासमोर. ही फिश साफ करतो आणि फटाफट बनवायला घेतो. मित्रांनो, आपल्या बाकीच्या ज्या फिश असतात ना, सुरमई, पापलेट, त्याच्यापेक्षा ह्यांचे बोन्स आणि खवलं फार अशी जाड असतात. कटिंग करायला विशेष मेहनत लागते, कारण हा मासा थोडासा स्ट्रॉंग वाटतो. असा म्हणजे बाकीच्या माशांसारखा असा मुळमुळीत नाही वाटत. हे बघा, ह्याची स्किन बघा, म्हणजे अशी जाड स्किन आहे, एकदम अशी नाजूक हाताळायची काहीच गरज नाही. थोडा असा हेवी मासा आहे. कोणतीही फिश साफ करताना त्याचं पोट नीट साफ करा, कारण की ते म्हणजे चव बिघडवू शकते जेवणाची. त्याच्यामुळे कटिंग केल्यानंतर त्याला क्लीन नीट धुवून घ्या. अशा माशांचा विशेषतः डोकून सोडताना जास्त मेहनत लागते, लगेच कापला जात नाही, कारण त्यांचे हाडं जी बोन्स जी आहेत ना ती फार मजबूत असतात.
तर मित्रांनो फायनली फिशची कटिंग पूर्ण झालेली आहे. पूर्ण मासा नीट क्लीन कट केलेला आहे. माझ्या कटिंग स्किलला नक्कीच रेट द्या कमेंट्समध्ये. आणि लगेच त्याला आपण आता मॅरिनेट केलेला मसाला लावून घेऊ आणि ही फिश थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ. आणि ती साईडला मॅरिनेट होत असताना आपण लगेचच रश्शाला सुरुवात करू. आपली फिश फ्राय रेडी झालेली आहे, सोबतच रानवाट्यातला रस्सा सुद्धा. चला आता आम्ही ह्याची चव घेतो आणि तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा, अजून एकदा रानवट्टा आणि रश्श्यातल्या नवीन नवीन एपिसोड्समध्ये. चला खायला या लवकर. बघा कसा गरम गरम